सांगलीमधल्या शिराळा तालुक्यातील मांगले इथं पत्नीचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या बंद पडलेल्या पेटीमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना सांगलीमधून समोर आलेली आहे। सांगलीमधून ही धक्कादायक बातमी आहे। या खुनानंतर पती मंगेश चंद्रकांत कांबळे हा शिराळा पोलिसांमध्ये हजर झालाय। तर प्राजक्ता मंगेश कांबळे असं खून करण्यात आलेल्या पत्नीचं नाव आहे। मंगेश कांबळे आणि त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हे मुंबईमध्ये राहतात। हे दोघं शिराळा तालुक्यातील मांगले इथं गावी आलेले होते आणि यावेळी प्राजक्ता आणि मंगेश यांच्यामध्ये वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर मंगेश यानं ओढणीनं प्राजक्ताचा गळा आवळून खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या बंद पडलेल्या पेटीमध्ये ठेवून त्याला कुलूप लावून तो पसार झाला। कुटुंबाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुटुंबानं त्याला पोलिसात हजर राहण्याचे सांगितलं आणि त्यानंतर मंगेश हा शिराळा पोलिसांमध्ये हजर होऊन त्यानं खुनाची कबुली दिली। याबाबत शिराळा पोलीस पुढचा तपास करतायत। तर घटनाक्रम बघूया। पती पत्नी मुंबईतून गावी आलेले होते। प्राजक्ता आणि मंगेश यांच्यामध्ये याच दरम्यान वाद झाले। वाद विकोपाला गेल्यामुळे प्राजक्ताची गळा आवळून त्यानं हत्या केली अशी माहिती आहे। विद्युत पंपाच्या पेटीमध्ये त्यानं आपल्या पत्नीचा मृतदेह लपवला। आरोपी पती मंगेशकडनं यानंतर हत्येची कबुली दिली गेली।